येत्या काही दिवसामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी आपल्याला मतदान करायचं आहे। लोकसभा निवडणुकीचा प्रचार पूर्वी भिंती रंगून होत असायचा, तो आता सोशल मीडियापर्यंत येऊन पोहोचलाय। 2014च्या लोकसभा निवडणुकीपासून सोशल मीडियावरचा प्रचार मोठ्या प्रमाणावरती वाढलाय आणि त्यामुळेच सोशल मीडियावर कुठलीही आक्षेपार्ह अशा पद्धतीची पोस्ट जर झाली तर तिथे सामाजिक तेढ किंवा इतर आक्षेपार्ह अशा काही गोष्टी जर आपण प्रचार करताना सोशल मीडियावरती लिहिल्या तर आपल्यावर कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं। आणि त्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांनी एक विशेष वॉर रूम या ठिकाणी तयार केलेली आहे। ही वॉर रूम जर आपण पाहिलं तर इथं प्रत्येक कर्मचारी जो आहे तो सोशल मीडियावरती लक्ष ठेवून आहे। इथे जर आपण पाहिलं तर फेसबुकवरती कशा पद्धतीनं कमेंट केल्या गेल्यात यावरती विशेष लक्ष आहे। इथे यूट्यूब या ठिकाणी आपण पाहू शकतोय, कुठे इंस्टाग्राम आहे, कुठे यूट्यूब आहे, तर कुठे इतर सोशल मीडियाचं माध्यम आहे। इथे जर कुठलीही जातीय किंवा आक्षेपार्ह पोस्ट केली आणि त्यामुळे जर सामाजिक तणाव निर्माण झाला तर तिथे आपल्याला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं। त्यामुळे तुम्ही जर प्रचाराची एखादी पोस्ट करत असाल तर जरा सावधान, जर चुकीची पोस्ट आपण जर केली तर कायदेशीर कारवाईला आपल्याला सामोरं जावं लागू शकतं। कुठला गुन्हा दाखल होईल किंवा काय नियम सांगतो हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी सर आहेत। सर, काय सांगाल, ह्या वॉर रूम कशासाठी आपण केलेली आहे आणि कुठले गुन्हे दाखल होऊ शकतात? छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयामध्ये सोशल मीडियावरती वॉच ठेवण्यासाठी एक स्पेशल वॉर रूम तयार करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये वेल ट्रेंड आमच्या 5 टीम आहेत, जे वेगवेगळे सोशल मीडियावरचे ॲप आहेत। त्यामध्ये फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, ट्विटर असेल किंवा असे जे इतर ॲप आहेत त्या ॲपवरती वेगवेगळ्या पोस्ट टाकल्या जातात। त्यामध्ये काही पोस्ट अशा असतात की त्यामध्ये आक्षेपार्ह मजकूर असतो किंवा समाजामध्ये किंवा 2 गटामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट असतात। तर माझं सर्व जनतेला यामार्फत आवाहन राहील की कुणीही अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावरती टाकू नये। त्यासाठी आमच्या स्पेशल टीम या ठिकाणी विशेष कडक नजर ठेवून आहेत। अशा प्रकारच्या कुठल्या पोस्ट आढळल्या तर वेगवेगळ्या कायद्याअंतर्गत वेगवेगळ्या कलमाखाली त्यावरती कडक कारवाई केली जाईल। काय कलम आहेत सर आणि काय गुन्हा दाखल होऊ शकतो? सोशल मीडियावरती जसं फेसबुक, ट्विटर आणि इतर माध्यमांवरती आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे लोकांवरती IPC आणि IT ॲक्टनुसार गुन्हे दाखल होऊ शकतात। आपणही थोडंसं सावधान, जर अशा पद्धतीच्या पोस्ट करत असाल तर जरा सावधान, कारण की आपल्या एखाद्या पोस्टमुळे जर सामाजिक तेढ निर्माण झाली आणि जातीय तणाव निर्माण झाला किंवा एखाद्या नेत्याचा प्रचार करत असताना जर आपण चुकीची पोस्ट केली तर आपल्याला जेलची हवा खाऊ लागू शकते, कारण कायदा कडक आहे आणि तो कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीसही सज्ज आहेत। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।